नमस्कार. मराठी कट्टा या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. या व्हिडिओमध्ये आपण नवरा बायकोतील नातेसंबंधाबद्दल चर्चा करणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तुमचा नवरा तुम्हाला का इग्नोर करत आहे हे समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते समजून घेणं. तो तणावाखाली आहे का? कामात बिझी आहे का? किंवा तुमच्यात काही गैरसमज झाले आहेत का? याचा विचार करा. त्याचं लक्ष वेधण्यासाठी काही प्रभावी टिप्स तुम्ही वापरू शकता. जसे की त्यातील पहिली म्हणजे स्वतःमध्ये बदल करा. स्वतःवर फोकस करा. तुमच्या लुकमध्ये थोडा चेंज करा. नवीन हेअरस्टाईल करा किंवा कपडे बदला. नवीन कपडे तुम्ही घाला. मेकओव्हर ट्राय करा. स्वतःची काळजी घ्या. योगा, फिटनेस किंवा स्वतःसाठी वेळ द्या. जेव्हा तुम्ही स्वतःवर फोकस कराल तेव्हा तोही तुमच्याकडे ओढला जाईल, अट्रॅक्ट होईल. यामुळे तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नंबर 2, संवाद वाढवा. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे नवरा बायकोमधील संवाद. न बोलता कधीही काहीही सुटत नाही. त्यामुळे संवाद महत्त्वाचाच. त्याच्या मनात काय आहे हे समजून घ्या. त्याच्याशी शांतपणे बोला. जर तो स्ट्रेसमध्ये असेल तर त्याला समजून घ्या. नवरा स्ट्रेसमध्ये असेल तर त्याला समजून घेणं हे बायकोचंच काम आहे. त्याला त्याचा स्पेस द्या. त्याच्या आवडीच्या गोष्टींमध्ये रस घ्या. उदाहरणार्थ, जर त्याला क्रिकेट आवडत असेल तर त्यावर बोलण्याचा प्रयत्न करा. त्याला जे आवडते त्या विषयावर संवाद साधा. नंबर 3, त्याला सरप्राईज द्या. अचानक त्याच्यासाठी काही स्पेशल प्लॅन करा. जसं की एखादी डिनर डेट किंवा छोटीशी ट्रिप किंवा एखादं रोमॅन्टिक गिफ्ट तुम्ही त्याला देऊ शकता. त्याच्या आवडत्या पदार्थांचा बेत करा. असं म्हणतात की नवऱ्याच्या हृदयाचा मार्ग हा त्याच्या पोटातूनच जातो. नंबर 4, स्वतःला अधिक आत्मनिर्भर बनवा. जर सतत तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहिलात तर तोही तुम्हाला कंटाळतो. त्यामुळे स्वतःच्या आयुष्यात वेगळे काहीतरी करा. स्वतःचे छंद जोपासा. नवीन काहीतरी शिका. जेव्हा तुम्ही स्वतः खुश राहाल तेव्हा त्यालाही तुमच्यासोबत राहावंसं वाटेल. त्यामुळे आधी स्वतः खुश राहायला शिका. नंबर 5, काही काळ त्याला स्पेस द्या. कधी कधी आपण जास्तच अटेन्शन मागतो. त्यामुळे समोरचा माणूस आपल्यापासून लांब जातो. जर तुम्ही त्याला थोडं स्पेस दिलं तर त्यालाच तुमचं महत्त्व जाणवेल. त्यामुळे तुम्ही त्याला हवा तो स्पेस द्या. महत्त्वाचं काहीतरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे, जर तुम्ही हे सर्व करूनही तो बदलत नसेल तर त्याच्याशी स्पष्ट संवाद साधा आणि त्याचा दृष्टिकोन जाणून घ्या. नेमकं त्याला काय अडचण आहे हे त्याच्याकडून समजून घ्या. काही वेळा बाहेरून ज्या गोष्टी आपल्याला छोट्या वाटतात त्या आतून खूप मोठ्या असतात. प्रेम आणि समजूतदारपणा असेल तर नक्कीच तो तुमच्याकडे परत येईल. आता आपण पाहूयात, जोडीदारासोबत प्रेम वाढवण्यासाठी तुमच्यातील भावनिक आणि मानसिक शारीरिक जवळीक वाढवणे गरजेचे आहे. यासाठी काही प्रभावी टिप्स मी तुम्हाला सांगते. नंबर 1, खुला संवाद आणि प्रामाणिक संवाद करा. एकमेकांचे विचार, भावना आणि अपेक्षा जाणून घ्या. मनात काही असेल तर दडपून न ठेवता प्रेमाने बोला आणि स्पष्ट बोला. दिवसातील काही वेळ फक्त एकमेकांसाठी ठेवा. फोन, टीव्ही बाजूला ठेवा आणि त्याच्यावर वेळ न वाया घालवता एकमेकांशी बोला. नंबर 2, लहानसे गोड आश्चर्य द्या. छोटे सरप्राइजेस. या छोट्या सरप्राइजेस हाताने लिहिलेल्या चिठ्ठ्या किंवा अचानक केलेले आवडते जेवण हेही असू शकते. यामुळे प्रेम अधिक दृढ होते. खास प्रसंगाविषयी छोटे गिफ्ट किंवा फूल देऊन पार्टनरला खास वाटू द्या. त्याला छान फील करू द्या. यामुळेही तुमचा पार्टनर तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. नंबर 3, एकत्र वेळ घालवा. आठवड्यातून 1 दिवस डेट किंवा लॉंग वॉकसाठी काढा. यामुळे तुमच्यातील बॉन्डिंग खूपच छान होईल. एकत्र स्वयंपाक करा किंवा एखादा सिनेमा बघा किंवा आवडता तुमचा जो छंद आहे तो जोपासा. नवे अनुभव मिळवण्यासाठी ट्रिपला जा किंवा काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्यातील बॉन्ड अधिकच स्ट्रॉंग होईल. नंबर 4, प्रेम व्यक्त करा. आपण बऱ्याचदा प्रेम व्यक्त करायला अडचणीत आल्यासारखे होतो. आपण अडखळतो आणि स्वतःचे प्रेम व्यक्त करत नाही. आय लव्ह यू किंवा तू खूप खास आहेस असे सहज सांगणे महत्त्वाचे आहे. असे सांगले तरी पार्टनरला खूप छान वाटते. शारीरिक जवळीक जसे हात पकडणे, मिठी मारणे, गोड शब्द वापरणे या गोष्टी प्रेम वाढवतात. नंबर 5, एकमेकांचा आदर करा आणि समजून घ्या. वाद झाल्यास दोष देण्यापेक्षा तोडगा काढण्यावर जास्त भर द्या. ज्या गोष्टी जोडीदाराला त्रासदायक वाटतात त्या टाळण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या गोष्टी तुम्ही करा. त्याचे स्वप्न, करिअर आणि मतांचा सन्मान करा. तसेच जर तुम्ही त्याच्या मताचा सन्मान केला तर तोही तुमच्या मताचा नक्कीच सन्मान करेल. नंबर 6,
एकमेकांसाठी वेळेची गुंतवणूक करा. नातेसंबंधासाठी वेळ काढणे हे महत्त्वाचे असते. तुम्ही दोघेही परस्परांना प्राधान्य द्यायला हवे. दोघांनीही एकमेकांसाठी आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ हा नक्कीच काढायला हवा. नंबर 7, क्षमाशील व्हा आणि इगो बाजूला ठेवा. चुकांची माफी मागायला शिका आणि चुकांची माफी द्यायलाही शिका. हे नात्यातील एक मोठे बळ असते. त्यामुळे एकमेकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून एकमेकांना समजून घेऊन संसार करायला लागतो. अहंकारामुळे नात्यात तणाव येतो. त्यामुळे तो बाजूला ठेवून प्रेम आणि समजूतदारपणाने वागा. नंबर 8, मजा करा आणि नात्यात ताजेपण ठेवा. गमतीशीर संवाद, खेळकर स्वभाव आणि विनोद, त्यामुळे नात्यात नवीनपणा आणि आनंद राहतो. त्यामुळे तुमची विनोदी वृत्ती या नात्यांमध्ये राहू द्या. नंबर 9, एकमेकांचे आरोग्य आणि आनंद याची काळजी घेणे. जोडीदाराच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. त्यांना प्रोत्साहन द्या आणि भावनिक आधार द्या. तुमच्या भावनिक आधाराची खरंच त्यांना खूपच गरज असते. नंबर 10, कृतज्ञता व्यक्त करा. जोडीदाराने तुमच्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्याचे आभार माना. त्याला थँक्यू म्हणा. त्याच्या अस्तित्वाची किंमत जाणून त्याबद्दल प्रेमाने बोला. प्रत्येकाचे एक वेगळे अस्तित्व असते. त्यामुळे प्रत्येकाच्या अस्तित्वाची किंमत ही आपण ठेवायलाच हवी. हे छोटेसे बदलही तुमच्या नात्यात जादू करू शकतात आणि तुमचे प्रेम अधिक दृढ करू शकतात.